लाईव्ह विथ श्रावणीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मी साडीचा व्हिडिओ टाकला होता आणि तुम्हाला साडीचा व्हिडिओ खूप आवडला, त्याच्यासाठी खूप सारा थँक्यू तुम्हा सर्वांना। आणि आज मी तुमच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ घेऊन येते आहे, ते म्हणजे आहे बेकिंगचं। म्हणजे आपण खूप जणांना माहिती आहे की मी केक आणि चॉकलेट घरी बनवते, मी ऑर्डर घेते। तर केकसाठी काय काय साहित्य लागणार आहे, काय काय सामान लागणार आहे, ते मी एकसाठी काय काय सामान लागतं आपल्याला, तर मेन गोष्टी जे माझ्याकडे आहेत ते मी गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर चला मग बघूया आपण काय काय लागते। तर हे काही गोष्टी आहेत जे माझ्याकडे अवेलेबल आहे सध्या। मी हे सगळ्या गोष्टी घेऊन सगळे यूज करते मी केकला बनवताना। तर आता आपण बघूया की काय काय केक बनवण्यासाठी सामान लागतं। तर सर्वात आधी आपल्याला ही मशीन लागते, जी आपण केकवर जी क्रीम असते ती फेटायसाठी, मशीनचा हा उपयोग असतो क्रीम फेटायसाठी। आणि त्याचे हे दोन टूल्स असतात, हे दोन टूल्स असतात त्याचे, जे आपण इथे मशीनला कनेक्ट करून मशीन फिरते। दुसरं म्हणजे हे बेकिंग पेपर लागतं आपल्याला, जे आपण केकचा मोल्ड असतो त्याच्याभोवती आपण हे पेपर लावतो आणि मग बॅटर टाकतो। त्याच्यानंतर हे फॉईल पेपर असतात, हे आपण रॅप करतो, प्लास्टिकचा पेपर, पिशवी टाईपसारखं फॉईल पेपर असतं, हे आपण रॅप करतो सँडविचसाठी, इतर गोष्टी, किंवा केक बेक केल्यानंतर, एक्स्ट्रा केक बेक केल्यानंतर आपल्याला हे फॉईल करून फ्रीजमध्ये सुद्धा आपण ठेवू शकतो। हे तिसरं म्हणजे हे क्रस्ट, हे माझ्याकडे पायनॅपलचं क्रस्ट आहे। हे क्रस्ट आपण ज्यूस म्हणून पण असं पिऊ शकतो आणि हे केकवरती सुद्धा पायनॅपलचा क्रस्ट म्हणून टाकतात। हे इटेबल हे असतात, सिल्वर पेपर आहे आणि गोल्डनमध्ये आहे, हे खाऊ शकतो आपण। हे केकवरती डिझाईनवरती गार्निशिंग वगैरे करायसाठी हे असं यूज करतात जास्त। त्यानंतर हे आहे एसेन्स असतं, जे केकचा बॅटर असतो त्याचा कोणता फ्लेवरचा आपल्याला बनवायचा आहे, व्हॅनिला, बटरस्कॉच, रोज वगैरे, तर त्याचे हे एसेन्स असतात। ते एसेन्स टाकल्याने त्या केकला एक सॉफ्ट असं छानपैकी सुगंध येतो आणि खातानाही खूप छान लागतं। तर माझ्याकडे एक रोजमध्ये एसेन्स आहे, व्हॅनिला एसेन्स, जे मेन व्हॅनिला एसेन्स आपल्याला ते आपण जास्त पण यूज करतो। हे आईस्क्रीमचं एसेन्स आहे आणि हे पायनॅपलचं एसेन्स आहे माझ्याकडे। त्याच्यानंतर हे आहे जे कलर्स आहेत, जे आपण क्रीम फेटताना आणि त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे कलर्स लागतात, जसं ब्ल्यू कलरचा केक असतो, पिंक कलरचा केक असतो, तर हे कलर त्याच्यामध्ये यूज केलेले जातात क्रीममध्ये। तर सर्वात आधी माझ्याकडे क्रीम आहे, कलर आहे व्हाईट कलर, जो एकदम ब्राईट व्हाईट कलर, जर वेडिंग केकसाठी आपण बनवतो तर आपल्याला थोडासा क्रीम अजून थोडा व्हाईट पाहिजे असेल तर ते हा कलर टाकून आपण क्रीमला व्हाईट करू शकतो। हे ब्राईट ग्रीन कलर आहे, जे लीव्स बनवतो, पान वगैरे, पानाची डिझाईन बनवतो, तर त्याचा कलर पानासारखा यावा म्हणून हे ब्राईट ग्रीन कलर आहे। एक ऑरेंज कलर आहे, लेमन येल्लो, रेड कलर आहे आणि हे पिंक कलर आहे। आता हे आहे शुगर्स बॉल, सिल्वरमध्ये आहे आणि गोल्डनमध्ये आहे। हे आपण केकवरती गार्निशिंग म्हणून टाकतो डिझाईनसाठी वगैरे। तर हे असतं, हे साखरेचं असतो, हे खाऊ शकतो आपण। हे एक आहे जी अशी बॉटल होती, ती मी एक केक बनवला होता, माझ्या मिस्टरांचा बड्डे होता, तर त्याच्यावरती डिझाईन म्हणून असं आपण केकवरती बॉटल ठेवू शकतो, त्या प्रकारची बॉटल आहे। पण हे बॉटलमधलं जे लिक्विड आहे हे पिऊ नका आणि लहान मुलांपासून लांब ठेवा, कारण हे माहीत नाही हे कशाचं लिक्विड आहे ते। हे सिल्वर डस्ट आहे, जे केक झाल्यानंतर आपण डस्ट करतो, तर हे सिल्वर डस्ट आहे। हे आहे न्यूट्रेला जेल, जे न्यूट्रेला जेलचा उपयोग हा असतो की हा जेल असतो, त्याच्यामध्ये आपण कोणती
हे कलर आपण याच्यामध्ये ॲड करायचे आणि त्यात थोडंसं पाणी ॲड करून ते मिक्स करायचं आणि मग ते केकवरती टाकायचं. असं लेअर वाईज येतं ना, तर हे न्यूट्रेला जेल आहे. हे आहे फाउंटन. हे ब्राऊन कलरमध्ये आहे आणि हे सुद्धा केकचं आपण डिझाईन करतो. फाउंटनचा केक असेल तर त्याच्यासाठी हे उपयोगी असतो. हे आहे थर्माकोलचे पॉकेट, जे आपण केकला गार्निशिंग करतो. तर हे आहे ते. आणि हे थर्माकोल जग हे खायचं नाही आहे, हे नॉन इटेबल आहे. हे लहान मुलांपासून लांब ठेवा, कारण त्यांना असं खूप वेगळं काहीतरी वाटतं, तर त्यांना असं वाटतं काहीतरी खायच्या गोष्टी, हे खाण्याच्या गोष्टी नाही आहेत. हे माझ्याकडे टॉपर आहेत केकचे, हॅपी ॲनिव्हर्सरीचे. तर ह्याचासुद्धा मी केक बनवलेला आहे. तर तुम्हाला लास्टच्या व्हिडिओमध्ये मी जेवढे मी केक बनवले आहे त्याचे व्हिडिओ मी तुम्हाला फोटोज शेअर करेन मी. हे नॉन इटेबल आहे, हे खाऊ नाही शकत आपण, हे पेपराचं आहे. हा एक टॉपर आहे जो इटेबल आहे, म्हणजे खाऊ शकतो. हे साखरेचा बनलेलं असतं. हे केकवरती आपण असं चिटकवू शकतो, किंवा जर तुम्हाला हे खायचं नसेल तर तुम्ही एक स्टिक लावून, या अशा स्टिक मिळतात, ह्या स्टिक लावून तुम्ही चॉकलेट वगैरे लावून चिटकवू शकतात त्याला आणि हे असं केकवरती ठेवू शकतो टॉपरमध्ये. हे आहे फॉईल पेपर. तर हे चॉकलेटसाठी यूज होतात, चॉकलेटला आपण डेकोरेट करतो फॉईल पेपरने. तर हे आहे ते. आणि त्यानंतर आहे माझ्याकडे हे डॉल केकचं भांडं. हे मोल्ड आहे डॉल केकचं. त्याच्यामध्ये केक आपण बॅटर ह्याच्यामध्ये टाकून आपण डॉल शेपचं असं हे डॉल शेपचं येणार, हे शेप असं. आणि मग वरती आपण असं डॉल लावतो आणि साईडला अशी डिझाईन बनवतो. तर हे त्याचा फ्रॉक झाला आणि वरती आपण डॉल ठेवणार. तर हे मोल्ड आहे डॉल केकचं. दुसरा आहे हा राऊंड केकचा मोल्ड आहे. हा मला असं वाटतं 5 इंचाचा हा केकचा मोल्ड असेल. तर हा एक मोल्ड आहे माझ्याकडे. सध्या तरी 2च मोल्ड आहेत माझ्याकडे. त्यानंतर हे आहे स्पॅच्युला, जे आपण केकला फिनिशिंग देतो, ह्याच्याने फिनिशिंग देतो प्लेन करायसाठी. त्याच्यानंतर हे आहे डिझाईनवालं, जे हे आहे बारीक डिझाईनमध्ये आणि हे आहे जाड डिझाईनमध्ये. आणि हे सुद्धा आहे, हे सुद्धा आपल्याला क्रीमला प्लेन करायसाठी असतं. मी हे यूज अजून केलं नाही, तर हे प्लास्टिकमध्ये आहे. त्यानंतर हा जो पेन आहे, हा पेन फाउंडन पेन आहे. हा म्हणजे त्याच्यावरती नावं वगैरे आपण फाउंडनच्या ह्याच्यावरती नाव लिहितो, तर तो पेन आहे हा. तर ते हे खाऊ शकतो आपण, लिहायला असतं ते खाऊ शकतो फाउंडनवरती. त्याच्यानंतर माझ्याकडे हे ब्रश आहेत. हे क्रीम आपण असं बाउलमधून क्रीम टाकून केकवरती असं लावू शकतो. आणि हे ब्रश आहे, हे ऑइल ब्रश पण बनवू शकतो ह्याला आपण, आणि केकसाठी पण उपयोगी पडतो, क्रीमला डिझाईन करायसाठी. हे आहे केकचे नाईफ आहेत, हे जे वुडन म्हणजे लाकडाच्या ह्याच्यामध्ये माझे नाईफ आहेत. त्याच्यानंतर माझ्याकडे हॅपी बर्थडेचं हे टॅग आहे. हॅपी बर्थडेचं हे असं टॉपर आहे. हे मल्टी कलरमध्ये आहे आणि हे सिल्वरमध्ये आहे. त्याच्यानंतर हे आहे माझ्याकडे पायपिंग बॅग आहे ही. तर ही पायपिंग बॅग क्रीम आपण त्याच्यामध्ये टाकून डिझाईन करतो, तर त्यासाठी हे उपयोगी पडते. त्याच्यानंतर आहे हे नाईफ आहेत माझ्याकडे. हे 3 प्रकारचे माझे नाईफ आहेत. हे सुद्धा उपयोगी पडतो क्रीमसाठी. आणि सर्वात जास्त तर हे आहे राऊंड टेबल. जर केक ह्याच्यावरती आपण केकचा बेस ठेवतो आणि त्याला राऊंड करतो, तर हे आहे माझ्याकडे राऊंड टेबल.
आणि त्याच्यानंतर हे आहे नोझल्स आहेत. हे नोझल्स मध्ये भरपूर आहेत छोटे छोटे. आणि काहीचं हे रशियन नोझल म्हणतात, ह्याला रशियन नोझल म्हणतात. हे ग्रासवाले नोझल आहेत, जे ग्रास शेप असं काढतो ना त्याचे आहेत हे नोझल. आणि हा एक छोटासा नोझल आहे, ह्याच्यामध्ये आपण क्रीम भरून नाव लिहू शकतो. ज्याला असं डायरेक्ट पायपिंग बॅगनं टाकून नाव लिहायला होत नाही, तर त्याच्यासाठी हे नोझल आहे. त्याच्यानंतर हे लिव्स काढायसाठी नोझल आहे माझ्याकडे, ज्याला ते पायपिंग बॅग कट करून लिव्स काढता येत नाही, तर त्याच्यासाठी हा उपयोगी आहे. त्याच्यानंतर हे छोटे छोटे असे डिझाईनचे नोझल आहेत. हा एकदम बारीक नोझलचं डिझाईन आहे, जे डॉलचं फ्रॉकला डिझाईन आपण करतो फ्लावरचं, तर त्याच्यासाठी हा उपयोगी पडतो. तर असे काही माझ्या गोष्टी आहेत जे मी केकसाठी उपयोगी वापरू शकते. आणि मी ह्या गोष्टीवरून मी केक माझे बनवते. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ, तुम्हाला केकचा बेकिंगचा सामानासाठी काय काय लागतं, तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईफ विथ श्रावणीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. बाय.